ब्रेकनंतर एक सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। बाल अत्याचाराच्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं। अशा नराधमांना माफी नाही, त्यांना कायद्यानं कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। समाजाने अधिक सतर्क राहण्याची गरज असून महिलांनी पुढे येऊन अन्यायाविरोधात लढलं पाहिजे असंही आवाहन अमृता फडणवीस यांनी केलंय। जी महिला पुढे येऊन महिलांसाठी लढेल, मग त्या सुनेत्रा वहिनी असोत किंवा भाजपच्या अन्य नेत्या, त्यांनी मुख्यमंत्री बनलं पाहिजे असं मोठं विधान अमृता फडणवीस यांनी केलंय। हे मानवरूपी नराधम आहेत, हे जे क्राइम्स आहेत याला माफी नाहीये आणि कठोरातली कठोर शिक्षा या लोकांना तर मिळायला पाहिजे। पण आपल्याला ॲज अ फॅमिली युनिट, कुटुंब म्हणून खूप सतर्क राहणं जरुरी आहे, कारण खूपदा आपल्यातलेच लोक आज हे करतायत। सरकारला सल्ला देईन की चुकूनही ही लोक बाहेर नको यायला, चुकूनही म्हणजे ती कठोरातली कठोर शिक्षा डिझर्व करतात आणि त्यांना ती मिळायला पाहिजे लवकरात लवकर। सुनेत्रा वहिनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही अनेकदा त्यांना भेटतात। त्यांच्या चिरंजीवांनी काल एक इच्छा बोलून दाखवली की 29 मध्ये त्या मुख्यमंत्री हवा। महिला म्हणून तुम्हाला वाटतं की राज्याची महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? मला नक्कीच वाटतं जी महिला पुढे येऊन लोकांसाठी झटेल, कामं करेल दिवस रात्र, ती सुनेत्रा वहिनी असो किंवा भाजपाची कोणी स्त्री असो, जे सगळ्यात डिझर्विंग असेल तिने पुढे येऊन मुख्यमंत्री बनलं पाहिजे असं मला वाटतं। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होते। पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।